पिंक्या, मी निघाले. नाही बोलायचं? ईशाताई तू आलीस की लगेच जाते, मला नाही आवडत. अरे बापरे, मी परत येते ना पण पटापटा. अरे बापरे, हलकच आहे आमचं पिल्लू. मी सांगतोय ईशाताईला, ईशाताई असं नाही वागायचं. नाही नाही नाही. ओम दादा तू आमच्याकडे राहा, ईशाताईला जाऊ दे. अरे बापरे, दलबदलू पण के मर्दावट सोडून तुम्ही पळून चाललात मैदानातून. बंटी, आता माझ्या समोर मैदान गाजवायचंय तुला. मी अभ्यास घेणार आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ईशा सांभाळून जा हं? आणि फोन करा पोचल्यावरती. हा, आता बघा किती सूचना सुरू होतील ते. ओम तू घड्याळच लाव बघ तू मग. ईशा ऐक ना माझं, हे बघ तब्येतीची काळजी घे बरं का बाळा. हो, ओम तू तिची काळजी घे. हा आता नीट लक्ष दे बाबा तिच्याकडे. मी असं करते, ईशाकडनं तुझा फोन नंबरच घेते. काय झाला आता मेला हा. म्हणजे आता डायरेक्ट फोन सुरू होणार तुला आईचे. ऑल द बेस्ट. सोडा आता त्यांना, उशीर होतोय. बाय ओम. बाय. राघवला सांग नंतर भेटू. बाय बाय. बाय 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 बाय. मलाही करा कोणीतरी बाय. हा, मी तुमचीच मुलगी आहे. बाय बाय. चला जाऊया ना आपण. उद्या शाळा आहे. बाय बाय. जायचंय? चला. अहो तुम्ही काय खाडखोड चालवली आहेत. 2 क्षण मला निवांत पडू द्या की. अगं पण तू आज या वेळेला का पडलीस? का जगात सगळे आनंदी राहू शकतात तशी मी आजारी नाही पडू शकत? अगं बाई, म्हणूनच मी तुला विचारतोय काय झालंय, काय तुला काय होतंय? अहो तुम्हाला दिसत नाही का मला त्रास होतोय ते? सगळे आनंदी आहेत, कोणाला माझी काहीही पडलेली नाहीये. हे बघ, मी जरा स्पष्ट आणि नीट सांगतो तुला. नीट लक्षात घे. काय आहे, तुझ्या मनात जर त्या ओम बद्दल अडी निर्माण झालेली असेल ना, तर ती मनातून ताबडतोब काढून टाक. कारण आपल्या ईशानं त्याला पसंत केलेलं आहे. आणि आपल्या ईशाबद्दल जर राग वगैरे मनात आला असेल ना, तर तो तर अजिबातच विसरून जा. अहो तुम्ही म्हणताय इतकं ते सोपं नाहीये. आता ते US मंडळींना मी काय उत्तर देऊ? मोठे बाबा डिक्लेअर करून मोकळे झाले, पण त्याआधी त्यांनी आपल्या सगळ्यांची चर्चा करायला नको होती? मला अजिबात आवडलेलं नाहीये हे. मग बोल तू बाबांशी तसं. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला खरंच काही उमा, पण तू कशी काय आलीस? मी आले होते. मी हे आईंना आहारशास्त्रावरचं पुस्तक हवं होतं ना, तर ते शोधायला आले होते. आहे का? शोधून देऊ का आता? नाही, त्यासाठी नाही आले मी. मग उमा, मला माहितीये तू झोपलेली नाहीयेस. मी तुझ्याशी बोलायला आले. काय बोलायचंय? बोलायचं काय आहे तुला? तुम्ही बोलायला काही बाकी ठेवलंय? मला कळत नाहीये की तुम्ही सगळ्यांनी मिळून हे असं. काकू, मोठ्या बाबांनी अर्जंट मीटिंग बोलवले, ताबडतोब या असं म्हणाले. हा, ते सांगायलाच आले होते. तर ओमनं आणि ईशानं एकत्र यायचा निर्णय घेतलाय. मी मुद्दामच सगळ्यांना बोलवले, लहान मुलांना पण.
कारण निर्णय का आणि कसे घेतले जातात हे त्यांना कळावं. आणि त्यांनी केलेल्या सूचना कदाचित आपल्यापेक्षा जास्त चांगल्याही असू शकतात. आता माझी वकिलीची इतकी चांगली प्रॅक्टिस असताना सुद्धा मुलांनी तो वारसा चालवलाच पाहिजे असा दबाव मी कधी त्यांच्यावर आणला नाही. खरं तर शरदला लॉ झेपेना तेव्हा उद्योग करायला मी सुचवलं. वसंत चांगला प्रिन्सिपॉल आहे, हेमंत बँकेत चांगल्या पोस्टवर आहे, शरदचं दुकान उत्तम चाललंय. प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि क्षमता या वेगळ्या असतात. आपल्या मताप्रमाणे दुसऱ्यांनी वागावं ही इच्छा ठीक आहे, पण अपेक्षा नको. बळजबरी तर नाहीच. मनुष्य जसा आहे तसा तो स्वीकारला पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. मी हे सगळं बोलतोय याचं कारण असं आहे, ईशानं जो निर्णय घेतलाय तो आपण प्रेमानं स्वीकारला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना ओम आवडलाय ना? हो म्हणजे काय? चांगला मुलगा आहे हो ना. हो म्हणजे ऑफकोर्स. मला तर खूप आवडला हो. उमा तू ग? नाही, मला कल्पना आहे की उमानं पुढाकार घेऊन US मधलं स्थळ आणलं होतं, पण ते आपण ईशावर असं लादू शकत नाही ना. याचा मनस्ताप उमाला झाला असणार. आपण इतक्या उत्साहानं सगळं केलं, त्याच्यावर पाणी फिरलं असं तिला वाटत असणार. काय उमा, बरोबर बोलतो ना? हो, मला ना कळतच नाहीये की त्या लोकांना आता काय उत्तर देऊ. ते सारखे मला विचारतायत की कधी भेटायचं म्हणून. अगं मग त्यांना स्पष्ट सांगून टाक ना की सध्या तरी आमचा लग्नाचा विचार नाही. मग ते दुसरी स्थळ पाहायला मोकळे होतील, आपल्यामुळे त्यांची अडचण नको. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातला फार मोठा आणि महत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे त्यांना वाईट वाटायचं काहीच कारण नाही. आणि तुला बोलणं जड जात असेल, अवघड वाटत असेल तर मला सांग, मी बोलतो ना त्यांच्याशी. आणि मला तुला असं सांगायचंय, तू जे केलंस ते सगळं प्रेमानं आणि आपुलकीनं केलंस आणि ते आमच्यापर्यंत पोचलं, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. काय रे? अरे मग ते तिच्यापर्यंत पोचू दे की. हे बघ, तुझा राग स्वाभाविक आहे, पण मी आमच्या सगळ्यांकडून तुला विनंती करतो की हा राग तू सोडून दे. मी सोडीन राग, पण लगेच नाही. हा, मी आता चिडले की नाही. नाही, ठीक आहे ना. हा, तू तुझा वेळ घे, काही हरकत नाही. मला एवढंच म्हणायचंय की या कुटुंबात राग आणि द्वेषाची मुळं नकोत. त्यामुळे ज्याला जे काही वाटतंय ते त्यांनी मोकळेपणाने सांगा. मोठे बाबा, बोल दे रे. हा, बोल. खरंच सांगू, हा, तुम्ही आता म्हणालात ना की सगळ्यांनी मोकळेपणाने बोला, म्हणून सांगतोय. मला आमच्या क्लासमधली एक मुलगी खूप आवडते. तिचं नाव तुम्ही हसताय का सगळे? अरे तुला तरी बांधता येते का? मुलगा कुठचा? चल चल, तुझं लग्नच लावतो. चला. अश्विनी घरात नाहीये का?
नाही ना, शोधूला भेटायला गेली असेल, दुसरं काय. हे ग, पाणी हवे तुला? नाही नको थँक्स. मला परवा कंझ्युमर फोरम मध्ये जायचंय. एका बिल्डर विरुद्धचं मॅटर आहे. मला जाम कंटाळा येतो रे कंझ्युमर मध्ये जायला. एवढी गर्दी असते तिथे आणि त्या साहेबांना आर्ग्युमेंट ऐकायला सुद्धा वेळ नसतो. कसा असणार वेळ? रोज 100 ते 120 मॅटर्स असतात बोर्डावर. मग ते मॅटर्स ऐकायचे आणि मग त्यावर ऑर्डर्स पास करायचे. आय डोंट नो हाऊ दे वर्क. सो अमेझिंग आहे. तुझ्या मोठ्या बाबांना कधी जज नाही व्हावं असं वाटलं? वाटलं ना. इनफॅक्ट त्यांची प्रॅक्टिस ऐन बहरात होती ना, तेव्हा त्यांना विचारलं पण होतं कितीतरी वेळा, पण त्यांनी नाही म्हणून ठरवलं. कारण मग त्या पुन्हा बदल्या आल्या आणि आमची फॅमिली एवढी मोठी होती ना. मोठे बाबा सगळ्यांचाच आधार आहेत रे, खूप मोठा, सगळ्याच दृष्टीने. आणि म्हणूनच मे बी नाही घेतली त्यांनी ती पोस्ट कधी. तुझे मोठे बाबा सॉलिड आहेत. ही इज जीनियस. अँड नॉट ओनली दॅट, ही इज अडॉरेबल. ते आपण पत्र वाचूया त्यांचं. ते आहेत म्हणूनच तुमची फॅमिली अशी घट्ट एकमेकांना धरून आहे. असा एक माणूस हवा घरात. माझ्या लाडक्या पोरांनो, प्रेमात पडणं ही कुणाच्याही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते. प्रेमामुळेच आयुष्याचा खरा अर्थ कळतो. तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलात तो क्षण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे. आता एकमेकांचा धरलेला हात कधी सोडू नका. मला खात्री आहे आत्ता पत्र वाचतानाही तुम्ही एकमेकांचा हात हातात घेतला असेल. तर हा हात जो हातात घेतलाय ना, तो जबाबदारीनं सांभाळा. माणसाला मिळालेले हात फार मोलाचे असतात. ते दुसऱ्याला काही देण्यासाठी वापरता येतात आणि हिसकावून घेण्यासाठी, बळजबरी करण्यासाठी पण वापरता येतात. ही निवड प्रत्येक क्षणी करावी लागते. आपण समजुतीने देणारे व्हावे. विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत. दुसऱ्याकडून त्याचे हात घ्यावेत म्हणजे आपणही त्याच्यासारखं दुसऱ्याला भरभरून देणारं माणूस व्हावं. एकमेकांना भरभरून देणं म्हणजे जगणं. कुणी परफेक्ट आदर्श नसतो. प्रत्येकामध्ये दोष असतातच. त्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्याकडे चांगलं काय आहे ते पहा. सहजीवनाचा अर्थ एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी पाहणं आणि त्यांना फुलवणं. आता काय तुम्ही प्रेमात आहात म्हणून एकमेकांचं सगळं छान चांगलंच दिसतं. नंतर एकत्र राहायला लागलं की अतिपरिचयात अवज्ञा व्हायला लागते. त्यावेळी बाळांनो, एकमेकांना सांभाळा. प्रत्येक नात्यात हा परीक्षेचा काळ येतो. आता तुम्ही मोठे आहात म्हणून सांगतो, मी यातून गेलो. अगदी अशा टोकापर्यंत गेलोय की जिथं वाटलं होतं संपावं हे नातं. त्या कठीण काळात ललितानं मला सांभाळून घेतलं आणि माझ्या वेडेपणापासून मला परत फिरवलं. त्याबद्दल मी ललिताचा आयुष्यभराचा ऋणी आहे. आताच्या काळात दुसऱ्याचे दोष पोटात घालत नाहीत माणसं, कारण त्यांना पर्याय उपलब्ध आहेत. याच्याशी पटलं नाही तर दुसऱ्याबरोबर खेळ मांडतात. पण आपण स्वतःला जर बदललं नाही तर तिथेही त्या खेळाचा खेळ खंडोबा होऊ शकतो. गंमत सांगू का? खरं तर जेव्हा आपल्या जवळच्या दुसऱ्या माणसाचा राग येतो ना, तेव्हा तो आपल्याला स्वतःतल्या काही गोष्टी खटकत असतात ना, त्याचाच असतो. ती खरी मेघ आहे.
आपल्याला स्वतःवर खऱ्या अर्थानं प्रेम करता येत नाही. ज्यांना स्वतःवर प्रेम करता येत नाही ते दुसऱ्यावर कसं करणार? त्यामुळे आधी स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या पार्टनरला त्या प्रेमात बुडवून टाका. तुम्हाला आनंदी पाहणं हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. हे काही ठिकाणी जे पाणी सांडल्यासारखे डाग पडलेत ना, असं वाटते की माझे आनंद अश्रू आहेत. खूप प्रेम, मोठे बाबा. रोमिओ जुलियट, ही रांझा, लैला मजनू आणि ओम आणि ईशा. सॉरी हा, पुढच्या वेळेस मी बेल वाजवणी. तू काही काय बोलतेस? गप ना. ठीक आहे, एवढी का अपसेट होतेस? आपण असं काय करत होतो? लोक असेच असतात, म्हणजे बघतात एक आणि अर्थ लावतात अनेक. कविता झाली. वा वा, मस्त हा. कविता वगैरे काय रे? आता प्रेमात वगैरे काय पडलं तर आम्ही फालतू झालो ना लोक. आम्ही इकडे मला एक सांग, सासवडला काय झालं? सांग ना. ते ईशा सांगेल. ईशा सांगतेस ना? मी डिक्लेअर केलं माझ्या घरी हो, आणि कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कॉंग्रॅट्स. येस. ओम आवडला सगळ्यांना खूप. शरद काकाने मिठाई आणली दुकानातून आणि ओमचं रॅगिंग केलं सगळ्यांनी करता. रॅगिंग तुझं? काय केलं? काय केलं रे? मी सांगितलं तर नाही का चालणार? नंतर मी सांगते ना सगळं व्यवस्थित. ओमने जिंकलं सगळ्यांना. हा नाही ग, ऍक्च्युली रॅगिंग वगैरे तसं काही नाही ग. तिच्या घरची माणसंच खूप गोड आहे. कशी काय अशी निपजली गुणाच ठाऊक. काय असं कसं बोलू शकतेस यार तू? अगं मी सुद्धा खूप एन्जॉय केलं तिकडे. डान्स अँड ऑल. डान्स? डोंट टेल मी. एक होऊ घातलेला प्रतिष्ठित वकील दुसऱ्या एका प्रतिष्ठित वकिलाकडे जाऊन नाचला. हो, मग काय वकील नाचू शकत नाही का? अगदीच नाचू शकतोस तू. कसा नाचला रे? कसा नाचला सांग. मी सांगते कसा नाचला तो ते नंतर सांगते. आणि प्लीज आत्ता वेळ न दवडता आमच्यासाठी जेवण करायला घेशील? मी नाही तर काय मी. त्यापेक्षा आपण ग्रीन रूफला जाऊया. नाही म्हणजे मी बनवूच शकते, पण तुमचा रोमॅन्टिक स्पॉट आहे ना तो. हे आणि नंतर ना आपण मस्त पब मध्ये जाऊन नाचूया. येस. अगं मी खूप दमली आता आणि हातही दुखायला लागलाय. मी एक सजेस्ट करू का? आपण ना ग्रीन रूफ मधनं मागवूया ऑर्डर. हा, म्हणजे तुझ्याही मनासारखं होईल आणि तुझ्याही मनासारखं होईल. होच आहे. वाव, ग्रेट. काय मस्त डोकं चालतं रे तुझं. हे आणि
आणि नंतर ना छान पब मध्ये जाऊन नाचूया, तू आणि मीच. ही नको, हिचा हात दुखतोय ना. येस, मस्त एन्जॉय करूया. एन्जॉय करूया ग्रीन रूफ. तुला काय वाटलं मी असं जाईन का पब मध्ये? अगं होऊ घातलेला प्रतिष्ठित वकील आहे मी जाईन, पण तुला सोडून जाईन का? गेली ती आता. मग असं कंटिन्यू करूया. नाही हॅलो, नाही तुम्हाला नाही, तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे मला. विरू आहे का? हा विरू, ओम बोलतोय. एक होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर द्यायची. काय झालं हसायला लागला लगेच? हसू नको ना यार, हसलीस की जाम सुंदर दिसतेस.